विद्यार्थी मित्रांनो, आता आपण यशस्वी उद्योजकाचे गुण पाहणार आहोत. प्रत्येक उद्योजक यशस्वी होण्यासाठीच प्रयत्न करीत असतो, पण प्रत्येक उद्योजकाला यश मिळेलच असं नाही. सुप्रसिद्ध लेखक शिव खेरा म्हणतात, यशस्वी माणसं वेगळं असं काहीच करत नसतात, परंतु प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करत असतात. म्हणजेच त्यांच्या अंगी काही विविध गुण वैशिष्ट्ये असतात. काही गुण हे जन्मजात असतात, तर काही गुण हे शिक्षणाने प्राप्त होतात, तर काही गुण हे परिस्थितीनुसार माणसाला मिळत असतात. यापैकी जे महत्त्वपूर्ण काही यशस्वी उद्योजकाचे गुण आवश्यक आहेत ते आता आपण पुढीलप्रमाणे पाहणार आहोत. ह्या स्लाईडमध्ये तुम्हाला दिसेल मित्रांनो, मानवाच्या मेंदूमध्ये जे अनेक विचारचक्र सुरू असतं, त्यावरूनच त्याची गुणवैशिष्ट्ये निश्चित होत असतात. काही विचार तो शांतपणे करतो, तर काही विचारांचा वेग एवढा प्रचंड असतो की ते फक्त उद्योजकच करू जाणे. आता आपण ह्या स्लाईडमध्ये दिसेल पहा, गोल चक्र दिसतं. या चक्राला अनेक आरे आहेत आणि या प्रत्येक आऱ्यावरती एक उद्योजकाचा गुण दाखवलेला आहे. एकत्रित विचार केला तर हेच यशस्वी उद्योजकाचे गुण दिसतात. सर्वप्रथम आपण पाहूया शिस्तबद्ध किंवा त्याला डिसिप्लिन म्हणू शकतो. दुसरा गुण आहे आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स. तिसरा गुण त्याच्या अंगी असतो किंवा असावाच लागतो, ते म्हणजे उद्योजक हे मोकळ्या मनाचे असतात, ओपन माइंडेड असतात. त्याहून महत्त्वाचा घटक म्हणजे ते स्वयंचालक असतात, सेल्फ स्टार्टर आपण त्यांना म्हणू शकतो. नेक्स्ट पॉईंट, स्पर्धात्मक. हाही उद्योजकांच्या अंगी गुण असावाच लागतो. 6व्या मुद्द्याकडे मी येतो, सृजनशीलता. नंतर तुम्हाला दिसे निश्चय किंवा दृढ निश्चय. 8वा पॉईंट आहे संज्ञापन कौशल्य. सेकंड लास्ट, कामाची योग्य नीती. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कामाची आवड. या 10 गुण वैशिष्ट्यांची आता आपण चर्चा करणार आहोत. ही एक स्लाईड दिसते मित्रांनो. या स्लाईडचा विचार आपण 5व्या मुद्द्यामध्ये करणार आहोत, जो स्पर्धात्मक आहे. तेव्हा मी तुम्हाला त्याचं डिटेल स्पष्टीकरण सांगेन. पण ह्या स्लाईडमध्ये एक तुम्हाला दिसेल, जो मुख्य उद्योजक असतो तो सर्वांच्या पुढं येऊन ही जी स्पर्धेची लाईनआउट आहे ती क्रॉस करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. याचा विचार आपण 5व्या मुद्द्यामध्ये नक्की करू. आता यशस्वी उद्योजकाचे गुण पाहताना आपण शिस्तबद्ध किंवा डिसिप्लिन या मुद्द्याचा विचार करणार आहोत. वर एक तुम्हाला छोटंसं चित्र दिसतं. यामध्ये 4 घटक दिसतात बा. हे 4 घटक एकत्र केले तरच हे चित्र पूर्ण होणार आहे. उद्योजकांना लँड, लेबर, कॅपिटल आणि हे स्वतः मालक, हे 4 घटक एकत्र आणले तरच उत्पादन प्रक्रिया सुरू होऊ शकते. उद्योजक हे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने नेहमी राहत असतात किंवा वागत असतात. शिस्तबद्धतेविषयी आपण NCC, मिलिटरी याविषयी निश्चितच जाणून आहात. कारण उद्योजकांना माहीत असतं त्यांच्या कार्यप्रवाहामध्ये
अनेक अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे त्यांनी अगोदरच ओळखून स्वतःच्या व्यूहरचना, योजना किंवा डावपेच तयार केलेले असतात. ज्या उद्योजकांच्याकडे भविष्याची योजना तयार असते तेच शिस्तबद्ध पद्धतीने येणाऱ्या अडचणीवरती मात करू शकतात. दुसरा मुद्दा दिसेल आपल्याला आत्मविश्वास. हा तर उद्योजकांचा स्थायी भावच असला पाहिजे. या स्लाईडच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल पहा, ते उद्योजक कसा जल्लोष करत आहेत. ते का जल्लोष करत आहेत? कारण त्यांनी व्यवसायाचं ध्येय साध्य केलेलं आहे. म्हणून असं म्हटलं जातं, सेल्फ कॉन्फिडन्स इज जस्ट लाईक फिक्स्ड डिपॉझिट. उद्योजकांच्या मनात असं कधीच येत नसतं, मला यश मिळेल का, मला हे जमेल का, मी त्यास पात्र आहे का. अशा अनावश्यक गोष्टींमध्ये विचार करण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. तर ते आपल्या प्रत्येक कृतीतून दाखवून देत असतात, हे मला जमणारच, हे मला येणारच, हे मी करणारच. कॅन, मे हे शब्द त्यांच्या डिक्शनरीतच नसतात. मस्ट या वाक्यावरती, या शब्दावरती त्यांचा प्रचंड विश्वास असतो आणि म्हणूनच ते आत्मविश्वासाने प्रत्येक समस्येला सामोरे जात असतात. आता आपण तिसऱ्या मुद्द्याचा विचार करू, ओपन माइंडेड किंवा मोकळ्या मनाचे. खरं सांगू का मित्रांनो, उद्योजक हे अत्यंत मोकळ्या मनाचे असतात. कारण त्यांना माहीत असतं व्यवसाय करताना अनेक अडचणी येत असतात, अनेक समस्या येत असतात. या अडचणी, समस्या संधीमध्ये कशा परिवर्तित करता येतील यासाठी ते एकमेकांशी, आपले सहकारी असतील, अधिकारी मंडळी असतील किंवा विविध विभागात काम करणारे कुशल मनुष्यबळ असेल, या सर्वांच्या बरोबर मनमोकळेपणाने अशा अडचणी, समस्या, संधीची चर्चा करीत असतात आणि त्यातून योग्य तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत असतात. कारण त्यांना माहीत आहे, जर आपल्या ध्येयाकडे जायचं असेल तर या सर्वांच्या बरोबर चर्चा करूनच आपण योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. नंतर दिसेल पहा चौथा मुद्दा, स्वयं चालक किंवा त्याला आपण सेल्फ स्टार्टर असं म्हणतो. सद्गुरू वामनराव पै यांचं ब्रीदवाक्यच आहे, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. कारण संत तुकारामांनी सांगितलेलं आहे, जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभार बुडाला. अगदी याच पद्धतीने प्रत्येक उद्योजकांच्या मनात एकच ध्येय असतं, एकच तत्व असतं. ते नेहमी म्हणत असतात, मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणून ही माणसं कधीही कोणाच्याही परवानगीची वाट पाहत नाहीत. प्राप्त परिस्थितीमध्ये जी समस्या येईल, जी अडचण येईल, त्याच्यावरती स्वयंप्रेरणेने, स्वयंस्फूर्तीने आणि स्वतःच्या जबाबदारीने मार्ग काढत असतात. म्हणूनच त्यांना स्वयंचालक असं म्हटलं जातं. आता मित्रांनो, या 5व्या स्लाईडमध्ये आपण चर्चा करणार आहोत. कारण 5वा मुद्दा आहे स्पर्धात्मक किंवा स्पर्धात्मकता, कॉम्पिटिटिव्ह किंवा कॉम्पिटिटिव्हनेस. या ठिकाणी तुम्हाला 2 छोटे फोटो दिसतील पहा. पहिला फोटो जर पाहिला की ज्याचं आपण स्पष्टीकरण द्यायचं थांबलो होतो, तो पाहिल्या पाहिल्या मला एक गाणं आठवतं. आज मैं ऊपर
आसमानीचे आज मैं आगे जमाना है पीछे. अगदी या गाण्याप्रमाणे हे उद्योजक सदैव स्पर्धेमध्ये राहून प्रथम क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न करीत असतात. कारण ही बाउंड्री जर क्रॉस केली, ही रेषा जर क्रॉस केली तर त्यांना माहीत आहे माझाच पहिला नंबर येणार आणि माझा पहिला नंबर आल्यानंतर माझी भूमिका ही असे असेल. किती आनंदानं जल्लोष करत आहेत पहा. आता या ठिकाणी पाहिलं तर 2 नंबरची व्यक्ती पण यशस्वी झालेली आहे, 3 नंबरची व्यक्ती पण यशस्वी झालेली आहे. पण पहिल्याचा आनंद हा निश्चितच अवर्णनीय स्वरूपाचा असणार आहे. त्यामुळे त्यांना उद्योजकांना माहीत असतं स्पर्धेशिवाय प्रगती नाही आणि स्पर्धेशिवाय यशही नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे स्पर्धेशिवाय मिळणारं यश हे कधीही आपल्याला समाधान देणारं नसतं. त्यामुळं नेहमीच स्पर्धेमध्ये यशस्वी होण्यासाठी हे उद्योजक स्वतः आणि सदैवपणे प्रयत्न करीत असतात आणि स्पर्धेमध्ये टिकून राहत असतात. हा जर मुद्दा आपण विचारात घेतला तर याला म्हणतो आपण सृजनशीलता. 6वा पॉईंट आहे क्रिएटिव्हिटी. परस्पराशी कसलाही संबंध नसलेल्या, बघा किती वाक्य छान आहे, परस्पराशी कसलाही संबंध नसलेल्या घटना व परिस्थिती यांच्यामध्ये संबंध निर्माण करणे हा सृजनशीलतेचा एक पैलू आहे. ज्यांच्यात संबंध आहेत त्यांच्यात संबंध निर्माण करणे काय फारशी अवघड गोष्ट नाही. परंतु जिथं काहीच संबंध नाही आहे अशा घटना एकत्रित बांधून त्यांच्यामध्ये एक वेगळी गुंफण करणं हे सृजनशीलतेचं वैशिष्ट्य आहे. आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक फार मोठी संकल्पना वापरली जात आहे, टाकाऊपासून टिकाऊ. हा सृजनशीलतेचा सर्वात मोठा गुणधर्म आहे आणि हा गुण ज्या उद्योजकांच्याकडे असतो ते उद्योजक यशस्वी होतात म्हणजे होतातच. ओके. आता आपण 7व्या मुद्द्याचा विचार करू. निश्चय किंवा त्याला आपण डिटर्मिनेशन असं म्हणतो. उद्योजक हे नेहमीच दृढ निश्चयी असतात कारण ते कधीही अपयशामुळे खचून जात नाहीत. मित्रांनो, उद्योग, व्यवसाय किंवा कामधंदा या कोणत्याही बाबतीत जर विचार केला तर यश अपयश ठरलेलं असतं. मी तर असं म्हणतो अपयश आल्याशिवाय यशाची गोडी, यशाची उंची आपणाला समजत नाही. त्यामुळं अपयशानं खचून न जाता ते अपयशाकडे संधी म्हणून पाहतात आणि त्या यशाचं यशामध्ये रूपांतर करत असतात आणि म्हणूनच ते पुन्हा पुन्हा यशस्वी होईपर्यंत प्रयत्न करतात. कारण म्हणलं जातं ट्राय अंटिल सक्सेस. पूर्वीची म्हण वेगळी होती परंतु उद्योजकांच्या बाबतीत ही म्हण फार वेगळी आहे. ट्राय अंटिल सक्सेस. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. कारण जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत स्पर्धा संपलेली नसते असं मानणाऱ्यापैकी हे उद्योजक असतात. इथं वरती तुम्हाला आणखी एक छानपैकी फोटो दिसतो पहा, स्लाईड दिसते. त्यात काय म्हटलंय पहा, आयडिया, प्लॅन, ॲक्शन. हे वाक्य कुठे जास्त लागू पडतात? फिल्मसृष्टीमध्ये. फिल्मसृष्टीमध्ये किती रिटेक असतात तुम्ही कल्पना पण करू शकत नाही आहे. अगदी तेच जर सांगायचं म्हणलं तर आपल्याला असं म्हणता येईल, फिल्मसृष्टीमध्ये कोणतं वाक्य असतं पॉप्युलर? लाईट, साऊंड, कॅमेरा, ॲक्शन. त्याच पद्धतीनं दृढ निश्चयानं हे सुद्धा उद्योजक वागत असतात.
नंतर आपण पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाचं उद्योजकांच्या अंगी असणारं गुण म्हणजे संज्ञापन कौशल्य. त्याला आपण स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल किंवा कम्युनिकेशन स्किल असं म्हणतो. एक्झॅक्टली व्हॉट इज मीन कम्युनिकेशन? अ मिनिंगफुल मेसेज सेंड बाय वन पर्सन टू अनदर इज कॉल्ड ॲज कम्युनिकेशन. अँड दॅट परफेक्ट ट्रान्समिशन ऑफ इन्फॉर्मेशन स्पेसिफिक स्किल इज रिक्वायर्ड. आणि हे कौशल्य ज्या उद्योजकांच्या अंगी असतं, हे कौशल्य ज्या उद्योजकांच्या अंगी असतं तेच उद्योजक आपल्या कामगारांना प्रोत्साहन देऊ शकतात किंवा प्रोत्साहन देण्यामध्ये यशस्वी होऊ शकतात. उद्योजकांना माहीत असतं आपल्या कामगारांना कसं प्रोत्साहित करावं. यावरती चित्रामध्ये स्लाईडमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला दिसेल पहा, हे सगळे ऑफिसर्स किती प्रसन्न मुद्रेनं एकमेकांशी चर्चा मसलत करत आहेत. कारण मित्रांनो, अडचणी कोणाच्या समोर नसतात, समस्या हे कोणाला नसतात. तुम्हाला आहेत, मला आहेत, प्रत्येक उद्योजकांना अडचणी आहेत, समस्या आहेत. परंतु या समस्येवरती संदेशवहनाच्या माध्यमातून, दळणवळणाच्या माध्यमातून, संज्ञापन कौशल्याच्या माध्यमातून आपण काय करायचं असतं? यश प्राप्त करायचं असतं. आपण पण यशस्वी व्हायचं असतं आणि इतरांनासुद्धा मार्गदर्शन करायचं असतं. हे सर्वात महत्त्वाचं गुण उद्योजकांच्या अंगी असणं गरजेचं असतं. असो, नाऊ वी आर गोइंग टू डिस्कस सेकंड लास्ट पॉईंट, दॅट इज स्ट्रॉंग वर्क एथिक्स किंवा कामाची योग्य नीती. उद्योजकांचं सर्वात मोठं प्रिन्सिपल हे पहिल्या वाक्यात आपल्याला दिसून येतं. काय म्हणतं पहा? कार्यालयात सर्वप्रथम येणारी आणि कार्यालयातून सर्वात शेवटी जाणारी व्यक्ती म्हणजेच यशस्वी उद्योजक होय. मित्रांनो, सिनियर कॉलेजला गेल्यानंतर तुम्हाला अकाउंटन्सीमधील कॉस्टिंगमध्ये एक पार्ट असतो, त्यामध्ये या अनुषंगाने काही माहिती मिळेल. त्यात काही मेथड्स असतात. फिफो म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट आउट, लिफो लास्ट कम फर्स्ट आउट. परंतु जे उद्योजक यशस्वी होत असतात किंवा होणारे असतात किंवा ज्यांना व्हायचं असतं त्यांच्या बाबतीत असणारा नियम हा वेगळा असतो. फर्स्ट कम लास्ट आउट किंवा लास्ट गो. या माणसांच्याकडं व्यवसायासाठी कष्ट करण्यासाठी प्रचंड सहनशीलता आणि कामाची दृढ श्रद्धा, त्याचप्रमाणे व्यवसायाचे काही नीती नियम असतात, त्यांचं पालन करण्याची एक जिद्द असते आणि या आधारेच ते आपल्या कामावर सतत लक्ष ठेवत असतात. अगदीच स्पष्ट बोलायचं म्हणलं तर मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगेन. आपल्याला माहीत आहे ATM. ॲक्च्युली ATMचा अर्थ काय? ॲटोमॅटिक ट्रान्सफर मशीन किंवा ट्रेलर मशीन. परंतु आपण आपल्या सोयीसाठी ATMचा अर्थ वेगळा घेतो. ऑल टाईम मनी, एनी टाईम मनी असं म्हणतो. मी तर म्हणतो हे एंटरप्रेनरच्या बाबतीत मी ATE असं म्हणेन. ऑल टाईम एंटरप्राइजर्स आर अवेलेबल इन द बिझनेस 24 hours in a day, 7 days in a week and 365 days in a year. असे 24 तास ही माणसं आपल्या व्यवसायात झोकून देऊन काम करत असतात. हीच यांच्या कामाची नीती असते. तुम्हाला त्यावरती स्लाईडमध्ये सुद्धा दिसेल पहा. एक राऊंड टेबल आहे, बरेचसे ऑफिसर्स बसलेत. कामाचे टप्पे, कामाचा उरक, कामाची क्षमता, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला यातून इन शॉर्ट सांगायचा प्रयत्न केलेला आहे.
आणि आता आपण सर्वात शेवटच्या मुद्द्याकडे येत आहोत मित्रांनो. हा पॉईंट झाल्यानंतर उद्योजकाचे गुण हा भाग आपला इथं संपणार आहे. पण शेवटचा पॉईंटसुद्धा तेवढाच इंटरेस्टिंग मला वाटतो, तो म्हणजे आवड किंवा पॅशन. असं म्हणलं जातं, आवड असेल तर सवड होते. आणि प्रत्येक उद्योजकाला आपल्या कामाची आवड असते. हे उद्योजक कामाच्या ठिकाणी किंवा कामाच्या बाहेरसुद्धा काय करत असतात, तर ह्या स्लाईडमध्ये दिसेल पहा. एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स कसं एकमेकांशी इंटरॅक्शन करत आहेत, चर्चा करत आहेत. ते काय करत असतात? दे आर कन्व्हर्जिंग आयडियाज, इन्स्पायरिंग लीडर्स. कारण जो व्यवसायाचा प्रमुख असतो त्याला सतत ते प्रेरणा देत असतात. आपल्या कल्पना, नवनवीन कल्पना, बाजारातील असणाऱ्या चांगल्या गोष्टी, ह्या सर्वच गोष्टीवरती ते एकमेकाशी चर्चा, विचारविनिमय सदैव करीत असतात. याच्यापेक्षा जर मोठा उद्योजकांचा असणारा गुण सांगायचं म्हणलं तर उद्योजक हे वाचन आणि संशोधनावर जास्त भर देत असतात. कारण त्यांना व्यवसायातून जे समाधान मिळवायचे असते ते पैशापेक्षा जास्त महत्त्वाचे असते. कारण मित्रांनो, कामातून मिळणारा आनंद हा कधीही पैशात मोजता येत नसतो. कामातून मिळणारं समाधान हे कधीही आपण पैशामध्ये मोजू शकत नाही. म्हणून उद्योजक नेहमी वाचन आणि संशोधनावर भर देत असतात. मी अशी अपेक्षा व्यक्त करतो की तुम्हाला हे सर्व मुद्दे व्यवस्थित समजले असतील. हे गुण ज्यांच्याकडे आहेत तेच शेवटी असे बनू शकतात. आपला उद्योग, आपला व्यवसाय एवढा प्रचंड विकसित करू शकतात आणि आपल्या यशाचं निशाण उंच उंच फडकावू शकतात. याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन, उद्योजक हे आपण तर एक गाडीतून आपल्या व्यवसायात येतात आणि आपले सगळे जे ऑफिसर्स असतात त्यांनासुद्धा अशा गाडीतून येण्यास प्रवृत्त करतात. म्हणजे एवढा ते व्यवसायासाठी काबाड कष्ट करीत असतात, आवडीने काम करीत असतात की त्यातून मिळणारा नफा हा शेवटी मानधनाच्या रूपानं, पगाराच्या रूपानं, रेम्युनरेशन रूपानं आपल्या कर्मचाऱ्यांच्यामध्ये वितरित करू शकतात. फक्त आणि फक्त यशस्वी उद्योजकच हे करू शकतो. एवढं सांगून मी आता थांबतो. धन्यवाद. आणि तुम्हालाही उद्योजक बनण्यासाठी शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.